तर झी 24 तासनं उघडकीला आणलेल्या कोरेगाव पाक जमीन व्यवहार प्रकरणामध्ये पोलिसांनी आरोपी शीतल तेजवानीला अटक केली आणि शीतलला अटक झाली म्हणजे हे प्रकरण संपलं का तर नाही। या जमीन गैरव्यवहाराच्या तपासाची ही केवळ पहिली पायरी आहे, कारण कोणत्याही प्रकरणात गुन्हा दाखल झाला की पहिल्यांदा आरोपींची चौकशी होते, त्यानंतर आरोपींना अटक होते। आता या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल झाल्यानंतर तब्बल 28 दिवसांनंतर आरोपी शीतल तेजवानीला अटक झालेली आहे आणि शीतल तेजवानी या प्रकरणामध्ये जमीन विक्री करणारी ही व्यक्ती आहे, तर जमीन खरेदी करणारी कंपनी ही अमेडिया आहे आणि या अमेडिया कंपनीमध्ये पार्थ पवार, दिग्विजय पाटील यांची ही कंपनी आहे, त्यांची नावं आहेत। तर पोलिसांनी या प्रकरणामध्ये अमेडिया कंपनी आणि 1% पार्टनर असलेले दिग्विजय पाटील यांच्यावर गुन्हा दाखल केलाय। पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी करताना दिग्विजय पाटील यांची अतिशय गुप्तपणे चौकशी केली, आता हे समोर आलेलं आहे आणि तशीच VIP ट्रीटमेंट शीतल तेजवानीला सुद्धा दिलेली, पण शेवटी तिला काल अटक केलेली आहे आणि पहिली अटक झाल्यानंतर या प्रकरणाचा तपास आता दुसऱ्या टप्प्यामध्ये येऊन पोहोचलाय। दुसऱ्या टप्प्यात आता दिग्विजय पाटील यांचा नंबर आहे। आता दिग्विजय पाटील पोलीस चौकशी झाल्याचं सांगण्यात येते, तेव्हा आता दिग्विजय यांचं काय होणार असा प्रश्न उपस्थित होतोय।